आहे की नाही? गाईज सबका फेवरेट खरवस खारव मी. दर टायमाप्रमाणे काहीतरी वाट लावली आणि कुंकू पाडला. या टायमाला स्वतःचं नुकसान नाही करायचे, दादाचं नुकसान केलंय. गाईज छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती दररोज सारखं आज पण. आणि आज आपल्या आहे भाऊबीज आणि भाऊबीजीला आपण चाललोय घणसोलीला. घणसोलीवरून आपण परत ठाण्याला येणार आहे कारण बाकीच्या बहिणी इथे. तर आपली माया दिदी तिकडे आली आहे का नाही आली आपल्याला माहिती नाही, तिथे जाऊन बघू. पूजा दिदीला जाऊन तिकडे डायरेक्ट शिव्या घालणार आहे मी. जाऊ दे पण नको, शिव्या बिव्या नको, ती मार पडेल मला, हे काय विषय नाही, कारण ती आज घरीच होती असा विषय झाला. ओके, तर दादा भेटते आपल्याला. आपण गाडीवरून डायरेक्ट घणसोलीला जाऊ. घणसोलीवरून काय जे आहे ते जेवण बिवण तिकडेच काम 25 मग येऊ परत. ओके, तर हा व्लॉग बघत राहा आणि तुमच्या भावाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बांधेल की ठेवा ना ब्रो विषय का. चला बाय. काहीच काय दिसतंय बघा, हे भांडणं करतायत वन साईड दोघं पण पैशांवरून. काय विषय नाही, पण मी कडक दिसतोय, मला माझ्यावर जरा नजर विजर लागेल असा विषय होतोय. पण हेल्मेट घातलं तर काम 25 होईल आपल्या केसांचं, बाकी काय विषय नाही. आणि मम्मी पप्पांना पाडवाला हेल्मेट देणार होती, पाडवा संपला, हेल्मेट संपला, काय विषय नाही. चल बाय बाय. गाईज लुक कसा आलाय मला सांगा जरा, कारण कमेंटमध्ये आपण एकदम प्रॉपर विषय. आता इथे ढोकळा आणि समोसा घ्यायला आलो आहे, घरी आत्या आणि येणार आहे म्हणून. आणि आपण इकडनं डायरेक्ट दादाला पिकअप करू आणि निघू जायला घणसोलीला. चे मला सांगा जरा कमेंटमध्ये, मला माझ्यावर प्रेम यायला लागलं, चांगलं दिसायला लागलं दिवसेंदिवस असं मला वाटतंय. मला बाकी काय विषय नाही, सांगा मला काय. ओके, तर गाईज आपण डायरेक्ट आता पोचलो आहे घणसोलीला. मला सगळं काळं काळं दिसतंय कॉपरमुळे, तर बघू तोंड कशी झाली आहेत, कारण गिफ्ट घेऊन निघालं. पूजा आडेकरला जरा बडबडूया, कारण तिने अख्ख्या दिवसाची वाट लावली. आम्हाला माहिती नव्हतं ती घरी आहे ते, दादाला पण माहिती नव्हतं, नाही तर सकाळ सकाळी आम्ही येऊन गेलो असतो दोघं पण. कंटाळा आणला येणे मला या पोरीने, शपथ मस्ती नाही. चला हेट दे तिला जरा कमेंटमध्ये. गाईज हिने आहे ना, हिने त्रास आणलाय, त्रास. ती बोलली की आधी घरी नाही, गायब झाली, बघितली आई हाय घरी. हिने त्रास आणल्या पूजा आडेकरने. मला बोलली आधी घरी नाही, आता घरी निघाली. आजी बघा, आजी इज्जत. दादा पण आहे मग. हा बघा, ही बघा आजी बघा. शुभ दीपावली. हा मग पाय पडू दे. ग्रेट मीट विथ ऑल वन्स, ऑल क्यूटीज आर हियर. मी कसा दिसतोय मग, माझा लुक आहे की नाही, माझा लुक पावर आहे की नाही, माझा खराब झाला. संध्याकाळचा म्हणजे किती धूळ बिळ आहे जरा रस्त्याला. गाडी घेऊन आलो आम्ही. आई बघा गोड गोड गजरा घातलाय बघा बाबांनी पाडव्याला दिलेला. ओ माय गॉड, कालचा पडवा, कालचा गजरा आज घातला. आणि ही का नटते काय कळलं नाही मला. हिला घ्या दरवर्षीच्या भाऊबीज आणि रक्षाबंधन प्रमाणे ह्या वर्षी तिला आम्ही बोलवलेलं आहे. मी तेरे नाम झालंय खूप गाडीवरून आल्यामुळे. तोंड बिंड धुतो, रेडी होतो, बघू बाकीचं कुठे काय आहे ते नाही ते. गाईज सबका फेवरेट खरवस खारव मी. आणि हिला बघू शकतो तुम्ही, केस आपल्या नुसते केस घेऊन होते. आणि आपल्या दीदीने नवीन गाडी घेतली त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन फॉर हर. आणि जिजू ऑल्सो दादा बघते. आजी बघ हे मम्मी, ही बघ आजी खाते मम्मी, नंतर ओरडीला आल्यावर. मामा आले वगैरे एकदम. आता नाशिकची फुल गँग येणार आहे आणि तुम्ही दादा बसतो एकदम ओवळायला. दादा आपल्याला आपण आरामात जाणार आहे, काही विषय नाही. दादाची ओवळणी बघू वन साईड. ते भाऊराया विड्या बहिणीची वेडी माया आडेकर. मायाला वेडी बोलली.
दादाचे फूड एकदम मोबाईलने बिवाईलने चालू आहे पद्धतशीर. दादा प्रोफाईल मम्मी अंगठी दे. फुल 360 डिग्री. तुझ्याकडे नाही का? नाही अंशू कशी तू लग्नवाली बाई अंडे तू येतोयस माझ्या फोटो मध्ये. फोटो लगेच टाकू शकतात. एकाच तो एकाच लो विषय. एका हाताने घेतलं लगेच एका हाताने. आओ जाओ. पिक्चर क्लिकिंग इज देअर. ही गोरी दिसते. बरं वाटतं ना एकदम. यस यस यस. सेकंड कस्टमर लावली वाट. दर टायमाप्रमाणे काहीतरी वाट लावली कुंकू पाडला. या टायमाला स्वतःचं नुकसान नाही करायचे. दादाचं नुकसान केलंय. काय ना काहीतरी नुकसान करायचंच असते या बाईला. बघा इथे हसते नुकसान करून. चुकीच आहे. स्वतःचे केस जाळले पण आता त्याच्या खूप खूप आधीच केस जाळलेली. देव बाप्पा एवढी मोठी झाली काय याची हवा नाही लागत आहे. वॉटर शॉट. थांब शर्ट सिअर आणि हास्य बघू शकता याच्या चेहऱ्यावरचं. ये बाय इकडे आपण आता तिघांनी आता फोटो काढणार. फोटोग्राफी चालू आहे आता. केली घाण. मध्ये कसं थांबली मूर्ती येतो तिने बापरे शूट वन साइड. आवडलं बाबा आपल्याला हे डेडिकेशन लय. ही गाईज आलेत सगळे बघू शकता. सगळे आलेत फटाफट. फुल क्रेझी ब्लॉग. हे काय होतंय क्रेझी तुझं? थिंग्स. तू खा ना. अरे हा किती नाजूक खाते बघा ही. नंतर बका बका खाईल अख्खा लाडू. पाय पडायचं पाय पडायचं. पकड ना जरा. ही काय माया. नेक्स्ट क्लायंट इज हियर. आणि पाठीत कळ आला का. माझा ब्लॉग मिस करतो. पाणी देऊ द्या अकोला. अरे बाई तुला माझ्याच फोटोच्या वेळी यायचंय. मुद्दामून करते ना आई. मुद्दामून. शेकिंग्स. आणि कमी निघालं. या टायमाला वेगवेगळं POV आलंय. हा फोटो कसा टाकणार आहे मला माहिती नाही. मी इकडे हातात मोबाईल फोटो काढते. थोडं इकडनं भरवतो नाही बघ. एवढंच भरवतो हिला. तर पाय पडू. पाय पडायचं समोर. पकड मोबाईल. हा फोटो काढ. लय घाण आम्ही आता थांबून ठेवलो जरा. असं बोलतो. नाव बघितलं काय. नाव बघितलं. तुला बिलेटेड हॅपी बर्थडे. आमच्याकडे काही नंबर नाही काय नाही फोन पे. मी याच्या बापसाचे मोबाईल आणि कुठे आहे थांब एक मिनिट. या टायमाला बंद केलं का. सगळे आलेत फुल नाशिक गँग ऑन टॉप. आणि तुम्ही बघू शकता. आणि मी पण आहे. दीदीने शर्ट घेतलाय. बापरे पाय बिया पडायला लागले. आल्या काय
गाईज शर्ट आता घालून बघू. रिच फील वाटतंय शर्ट. आज घालून जाऊ काय शकतो आपल्याला माहिती नाही. नुसती भेटवस्तू ओनली भेटवस्तू. बांधील की गोंगाट नुसता गोंगाट. मला कंटाळा आलाय. गोंगाट आले नुसता गोंगाट आहे नुसता गोंगाट. बस हॅप्पी दिवाळी. ओनली हॅप्पी दिवाळी. आपण पण भेटू. लुकशेक आणि पावर वाटतं आपल्याला. तो टॅग बी काढू आपण नंतर. आणि हा कलर आपल्याला रिच वाटतोच. ह्याच्या खाली आपण जरा ग्रे पॅन्ट किंवा व्हाईट पॅन्ट घातली तर एकदम प्रॉपर. हा कलर इज्जत आहे या कलरला. आहे की नाही? काही हिचं लग्न झालंय. हिचं तोंड बघा. हिचं लग्न झालंय. ही का अशी वागतं मला कळत नाही अजून पण मला आवडलं. फक्त जरा खाली ब्लॅकच्या जागी ग्रे वगैरे असेल ना तर अजून चांगलं वाटेल. ओके बंद करू द्या गाईज. तर मी आणि दादा निघालोय कारण आपली थोडीशी भाऊबीज राहिली आहे. म्हणजे आपल्या तीन बहिणी राहिल्यात. तर आपण तिकडे जाऊन ठाण्याला जाऊन करणार होती भाऊबीज. ती पण बघूया कसं विषय काय नाही काय आहे ते. सोनू दिदी राहिले. सोनू दिदीचं झालं तर शेतू ऋतू दिदी राहिलेत. 3 जणी राहिलेत. प्राजक्ताचं काय माहिती नाही. प्राजक्ता येणार आहे नंतर येणार आहे वाटतं. तर जेवढ्या आज होतील तेवढ्याचं शूट टाकू आपण बस. आणि काय नाही ब्लॉग संपवून टाकू नंतर एंडला. गाईच आता आम्ही आले परत. दिदीचं आता भाऊबीज राहिले नाही. आमचं भाऊबीज राहिलंय. दिदी करणार आहे. हां दादाने आधी दादा बसेल मम्मी बसेल. बघू आपण काय होते. जी बघा न्यू सबस्क्रायबर आपले सबस्क्रायबर आहे. आपल्या घरातच आपले सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स आहेत. हाय कर. आईस छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा इथे समतानगर या ठिकाणी असा भव्य दिव्य किल्ल्याची प्रतिकृती बांधण्यात आली आहे. आणि खूप सुंदर असा किल्ला बनवतात हे दरवर्षीप्रमाणे. यावर्षी त्यांनी सुंदररित्या किल्ला साकारलेला आहे. बघू शकता. तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवतो एक थोड्या साईडून सगळ्या साईडून. परत छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण आपल्याला परत दिसलं आणि आता थोडंसं राहिले आपलं भाऊबीज. तिथं भाऊबीज करूया आणि काम आटपूया. काय विषय कंटाळा आला मला. तरी पण मी दिसतो तर सुंदरच आहे. हसू नकोस. मी चांगला दिसतो मला माहिती. ब्लॉग कंटिन्यू आहे. बाहेर फटाक्यांचा आवाज येतो आणि मला तर मस्त चालू ठेव. वन साईड टिका विका चालू मोडचं. ना मोडला मुद्दा तिचा आवाज मर्दासारखा झालाय. काहीच टेन्शन आले. बघा फोटोग्राफर ऑन टॉप. वन साईड आमचं चाललंय भाऊबीज. सॉरी फॉर दॅट. वेगळा POV आहे मला. बंद करतो. ही ओरडायला लागली मला. सेकंड पार्टिसिपेंट येतोय आपला 3. चांगल्या बोली. गाईस थांबा 0.5 वाजला. टिक्का महोत्सव. पहिले टिक्का लावण्यात येतो. कधी मला लक्षात ठेवा. तू कसं काढू मला नाही येत यार. इथून काढे. बघ तू काय केलास. कुठून काढू. मग तू पाठवून येतेस बॅक साईड. मग येऊ दे ना. बड प्रॉब्लेम काय. बड तुझं काय बडगलेच रवणवर वन साईड. गाण्याची सवयवर बडगले. ही 2 पडले. ही वेगळी स्टाईल असते. आईच सगळे असे शेवळ हात दुखा लागला पाहिजे. काहीच तर आपण हा ब्लॉग इथे संपवूया. रेडा माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भावाला खूप खूप प्रेम द्या.
ते देतच असाल अशी आशा आहे. आशा कोण काय चाललंय? बांधिलकी राहणार आहे, जीव आहे जीव राहणार त्या विषय बांधिलकी, जीव आहे हो, बांधिलकी. बांधिलकी बांधिलकी बांधिलकी